नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी अशी आहे की पुन्हा गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे. कारण आता महागाईच्या झळा दूध विक्रीलाही बसताना दिसत आहेत. राज्यभरात दुधाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. डिझेल, पॅकिंगचा कच्चा माल आणि विजेच्या दरवाढीचं कारण देत ही दरवाढ करण्यात आली आहे. खासगी सहकारी दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गाय आणि म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रति लिटरला सरसकट 2 रुपये वाढ होणार असून उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आणखी आर्थिक भुर्दंड बसेल. राज्यभरात दुधाच्या किमती 2 रुपयांनी महागणार आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत. चंद्रकांत, दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ होण्यापाठीमागचं कारण काय? आणि बाकीचं फूड इंडस्ट्रीतील त्यांचं गाई म्हशींचं जे खाद्य असतं त्याच्यात झालेली भाववाढ, हे सगळी कारणं दाखवून कात्रज दूध डेअरी संघाने ही 2 रुपयाची भाववाढ केलेली आहे. म्हशीच्या मागं जे 60 रुपये होतं ते आता 62 केलं आणि गाईचं दूध जे 50 रुपये प्रति लिटर होतं ते आता 52 रुपये केलेलं आहे. दर 6 महिन्यांनी साधारण हे असे त्यांचे निर्णय होत असतात. आताही तोच निर्णय झालेला आहे, पण त्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसणार आहे. कारण कात्रज डेअरीचं दूध पुण्यात एक सर्वाधिक विकलं जातं. तो फटका सामान्य ग्राहकांना बसणारच आहे. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण बघतोय दुधाच्या दरामध्ये आता लिटर मागे 2 रुपयांनी वाढ केली जाते. आणि यानंतर थेट जाऊयात विधानसभेमध्ये. नाना पटोले बोलतायत तिथे. ज्यादा सत्ता पक्ष ने जनता के हित में क्या निर्णय लेना चाहिए वो, और लेकिन बीजेपी पूरे दुनिया को जीतना चाहती है, लेकिन ये पॉसिबल नहीं है. कोई ताम्रपट लेके नहीं आता है अपने राजकीय जीवन में. लेकिन जिस तरह से महाराष्ट्र में बीजेपी अपने आप को ताम्रपट लेके आकर अपने आप को हम ही अब भविष्य में हम ही रहेंगे, ये सोच उनकी है, वो बदलना चाहिए. इस तरह से कंपटीशन कर महाराष्ट्र का वातावरण बीजेपी ना खराब करे, इतनी हम उनको बोल सकते हैं. नाना, एक सवाल ये भी है कि पार्लियामेंट्री बोर्ड हुई बीजेपी की, इसमें लिस्ट निकाली, देवेंद्र फडणवीस को रखा, नितिन गडकरी को बाहर कर दिया. किसको देखते हैं? मेरे दोस्त देवेंद्र फडणवीस का प्रमोशन हुआ है, उसके लिए मैं शुभकामना देता हूँ. पण दुसऱ्या मित्राचं तुमचं डिमोशन करण्यात आलेलं आहे. नाना पटोले बोलत होते आणि विरोधकांचा आवाज अडपण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय हे योग्य नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन देखील केलं. पुढे पाहूयात. 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तसा मला शब्द देण्यात आलाय, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली. विरोधकांच्या घोषणा दिशाभूल करणाऱ्या आहेत. पैसे मिळाले हे विरोधकांना माहिती होतं तर त्यांनी ते शोधून का काढलं नाही, असं आव्हानही बच्चू कडूंनी दिलं. मंत्रिपदाबाबत काही चर्चा झाली आहे? कारण पुढे विस्तारावर आता 15 सप्टेंबरच्या आत विस्तार होईल. आमचं बोलणं शब्द दिला गेला किंवा शब्द दिला म्हणूनच तर शब्द मी धाडाव सांगितलं, शब्द दिला. रश्मी शुक्ला असतील ते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते. या सगळ्या मागचे सूत्रधार कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे अशा पद्धतीचा विरोधकांकडून आरोप होतोय. फोन टॅपिंग सारखा गंभीर आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर होता. असेच व्यक्ती पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न आहे असं देखील म्हटलं. आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, अधिकारी जाणार, भेटणार, काही माहिती घेणार, त्याच्यानं ते राजकीयच भेटी असतं असं नसते ना. आणि यानंतर आपण पुढे पाहूयात. एक महत्वाची बातमी आहे मंत्रालयातनं. आधीच्या सरकारमधील PA, PS आणि OSDंना त्यांचे रेकॉर्ड तपासूनच नेमा, असं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना बजावलं. आणि त्यामुळे आता PA, PS, OSDचं रेकॉर्ड तपासण्याचं काम मंत्रालयात सुरू झालंय. मंत्र्यांना स्वतःसाठी आधीच्या सरकारमधील PA, PS नेमायचे असतील तर त्यांचे रेकॉर्ड तपासा. ते बदनाम झालेले असतील तर त्यांना अजिबात घेऊ नका, असे निर्देशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. 2014 फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या 15 वर्षांच्या राजवटीत PA, PS असलेल्यांपैकी कोणालाही घेता येणार नाही असा आदेश काढला होता. आणि त्यामुळे अनेकांना त्यांच्या विभागात परत जावं लागलं होतं. पण आता शिंदे फडणवीसांनी त्यात बदल केला. नाही तर बातमी आहे राज्यात गाजलेल्या सिंचन घोटाळ्याच्या संदर्भातली. अजित पवारांना सिंचन घोटाळ्या प्रकरणी
ACB कडून क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र त्याबाबतचा अहवाल अद्याप न्यायालयाने स्वीकारला आणि फेटाळला देखील नाहीये. अजित पवार यांनी या प्रकरणात यांना क्लीन चिट मिळाली नसून त्यांच्यावर अद्याप कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचं स्पष्ट झालंय. याच पार्श्वभूमीवर एसीबीच्या या अहवालावर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सिंचन घोटाळ्याप्रकरणी आणखी एक राष्ट्रवादी नेता जेलमध्ये जाण्याबाबत सूचक ट्विट केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादीमध्ये वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान अजित पवारांना अडकवण्याचं षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या गोटातून उमटली आहे. तर भाजपकडून पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करण्यात येते. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. अजित पवारांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी ACB कडून क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र त्याबाबतचा अहवाल अद्याप न्यायालयाने स्वीकारला किंवा तो फेटाळला देखील नाहीये. अजित पवार यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली नसून त्यांच्यावर अद्याप कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचं स्पष्ट झालंय. याच पार्श्वभूमीवर ACBच्या या अहवालावर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्याबरोबर आहेत. विनोद, काय माहिती याबद्दल? विशाल, काल भारतीय जनता पक्षाकडून एक सूचक ट्विट करण्यात आलं होतं. त्यामध्ये NCPचा आणखी एक नेता जो तुरुंगात जाणार असलं असं एक सूचक ट्विट त्या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र एक बातमी पुढे आली तर ती अशी की सिंचन घोटाळा प्रकरणीचा जो अहवाल आहे तो उच्च न्यायालयामध्ये अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणामध्ये कुठल्या प्रकारची क्लीन चिट मिळाली नाही असं या ठिकाणी एक संकेत या ठिकाणी मिळतं. आणि सर्वात महत्त्वाची बाब की जे सूचक ट्विट केलं त्याच्यानंतर मात्र एक मोठी खळबळ NCPच्या नेत्यांमध्ये उडाली आणि त्यानंतर NCPचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची काल वाय.बी. चव्हाण येथे बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये सर्व वरिष्ठ नेते त्या बैठकीत उपस्थित होते. आणि त्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय ज्यामध्ये चर्चेला होता तो म्हणजे सिंचन घोटाळा प्रकरणाचा जो अहवाल आहे तो कशा प्रकारचा अहवाल आहे आणि त्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची काय अडचण होऊ शकते आणि त्यामधला काय मार्ग काढता येईल यासारख्या गोष्टींची चर्चा केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची आहे की सिंचन घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवार यांना क्लीन चिट ज्याप्रमाणे मिळाली असल्याचा दावा केला जात होता, परंतु त्या प्रकरणामध्ये आता एक गोष्ट मात्र ही निश्चित झाली आहे की सिंचन घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवार यांचा जो अहवाल आहे तो अहवाल मात्र उच्च न्यायालयामध्ये अजूनही प्रलंबित आहे. त्या अहवालावर उच्च न्यायालयाने कुठल्या प्रकारचं भाष्य किंवा त्यावर आदेश या ठिकाणी दिलं नाही. त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे की अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा प्रकरणी टांगती तलवार असून विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेमध्ये आता सरकारवर किती आक्रमक होतं हे ठरणार आहे. परंतु एक गोष्ट मात्र या ठिकाणी निश्चित आहे की सरकारने ही सिंचन घोटाळ्याची पुन्हा एक चाहूल काढून अजित पवार म्हणजे विरोधी पक्षनेत्यांवर एक आपला कंट्रोल करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे असं बोललं जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यावर टांगती तलवार ही मात्र अजूनही कायम आहे. विशाल, धन्यवाद विनोद. या सगळ्या तपशिलाबद्दल आपण बघतोय. सिंचन अहवालावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि यानंतर थेट जाऊयात विधानसभेमध्ये. मोठ्या रेंटवर ती जागा त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. याचा अर्थ त्यांना हे माहिती होतं की इथे अवैध धंदे चालतात आणि म्हणून या प्रकरणामध्ये साधारणपणे आपण सभागृहामध्ये कोणाला सस्पेंड करत नाही, परंतु या प्रकरणात ऑलरेडी डिफॉल्ट रिपोर्ट हा आमच्याकडे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये यांचा जो गुन्हा आहे किंवा यांनी जे केलेलं कार्य आहे त्या संदर्भात स्पष्ट नमूद केलेलं असल्यामुळे अध्यक्ष महोदय याची चौकशी झालेली असल्यामुळे सदर्व हे जे काही PI आहेत वासुदेव मोरे यांना निलंबित केलं जाईल आणि सन्माननीय सदस्यांनी जी काही तक्रार या ठिकाणी मांडलेली आहे त्यानुसार हे जे काही DYSP आहेत यांना अकार्यकारी पदावर ट्रान्सफर करण्यात येईल. लक्ष मी श्रीमती नमिताताई मुंदळा यांना हा जो लक्षवेधी लावला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्या PIला सस्पेंड केलं त्यांचा सुद्धा आभार मानतो. परंतु हा विषय नुसता अंमलबजावणी पुरताच माननीय अध्यक्ष महाराज नाही आहे. हा विषय जवळपास
संपूर्ण अनेक ठिकाणी हा अशा प्रकारचे प्रकरण घडत गेले असल्यामुळे माननीय गृहमंत्री अशीच कारवाई सगळ्या ठिकाणी करणार काय? होय अध्यक्ष महोदय, जिथे जिथे असं घडेल आणि रिपोर्ट येईल तिथे अशीच कारवाई होईल. तर शेवटचा प्रश्न राजेश पवारजी. अध्यक्ष महोदय, याच विषयी माझ्या इथे देखील अत्यंत गंभीर परिस्थिती. माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये अशाच प्रकारे प्रत्येक गावामध्ये 2 ते 3 अवैध दारू विक्रेते आहेत आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी जे बीड जमादार असतात ते या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था न पाहता त्या ठिकाणी केवळ या अवैध दारू धंद्यांना सपोर्ट करणे, अवैध रेती व मुरुम धंद्यांना सपोर्ट करणे, गावामध्ये भांडण लावल्यावर रेकॉर्डर न आणता ते सोडवणे, अशा प्रकारच्या कारवाया बीड जमादार करतात आणि याला वरिष्ठांचा सपोर्ट मिळतो. हे बीड जमादार या सर्व वरिष्ठ पोलिसांचे कलेक्शन एजंट म्हणून त्या ठिकाणी काम करतात. याबद्दल मी माझ्या नायगाव मतदारसंघातील धर्मावत तालुक्याचे PI हिबारे यांना एका बीड जमादारबद्दल तक्रार केली असता त्यांनी कसलीही कारवाई केली नाही. जेव्हा मी SP साहेबांना याबद्दल बोललो तर ते म्हटले की माझ्याकडे कसली तक्रार आली नाही. मी म्हटलं साहेब, एक विधानसभा सदस्य म्हणून मी आपल्याकडे तक्रार करत आहे, परंतु त्यांनी याबाबत कसलीही कारवाई केली नाही. आपल्या माध्यमातून माझी आदरणीय उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना विनंती आहे की आपण या PI हिबारे आणि अशा प्रकारचे हे जे व्यवसाय चाललेत, ज्या ठिकाणी प्रत्येक बीड जमादार गावामध्ये हे जे धंदे करतात आणि यांना सपोर्ट करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. धन्यवाद. हा स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे आणि याचा आत्ता ब्रीफिंग माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कारवाई करणं हे योग्य होणार नाही. तथापि सन्माननीय सदस्यांनी गंभीर विषय मांडलाय. यापूर्वी सभागृहात वारंवार हा विषय ते मांडत आलेले आहेत, त्यामुळे त्याचं गांभीर्य आहेच आणि म्हणून या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक यांना सांगण्यात येईल आणि या तक्रारीची दखल घेऊन त्याची चौकशी करायला आम्ही निर्देश देऊ. होय सर. सागर साहेब 1 मिनिट. मी अभिनंदन करतो उपमुख्यमंत्र्यांचे, कारण जे काही घडलं त्या अंबेजोगाईमध्ये, पण तो स्कोपचा बाहेर असला तरी गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा संपूर्ण दारूबंदी आहे आणि त्या दारूबंदी असल्यावरही गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्रास छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि चंद्रपूर जिल्ह्यावरून गोंदिया आणि भंडारा या सगळ्या जिल्ह्याकडून गडचिरोली जिल्ह्यामध्ये बहुत सारा दारू येतो, ते सुद्धा बोगस प्रमाणात दारू येते आणि त्यामुळे आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या 10 ते 20% पुरुष आज विधवा झालेले आहेत. मी सुद्धा मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं याचं संशोधन व्हायला पाहिजे आणि जे 20% पुरुष आज महिला विधवा झालेल्या आहेत त्याचं सुद्धा संशोधन व्हावं आणि जे दारूसाठी पोलीस आणि एक्साईज डिपार्टमेंटचे त्या ठिकाणी अवैध धंदे करतात त्यांना आळा बसेल का, हे माझी विनंती आहे. या संदर्भात निश्चित निर्देश दिले जातील आणि कडक कारवाई करून जे काही बॉर्डरवरनं अशा प्रकारे अवैध दारू येत असेल तिथे रेड्स करण्याचे देखील आदेश दिले जातील. शेवटचा प्रश्न सागर साहेब. माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचं मी अभिनंदन करतोय की एक गतिशील सरकार या इथे अध्यक्ष महोदय आपण बघतोय. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. या सभागृहाच्या जेवढ्या सदस्यांनी हा विषय मांडला, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी याला प्रतिसाद चांगला दिला आणि हेही सांगितलं की हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आपण अशी एक हेल्पलाईन नंबर यासाठी देणार आहात का राज्यभरामध्ये, की ज्याच्यामध्ये जिथे जिथे अवैध दारूचे धंदे होत असतील त्या हेल्पलाईन नंबरवर जोडी कोणी कंप्लेंट आणि ठिकाण सांगितलं की त्यावरती ॲक्शन होणार आणि त्याची मॉनिटरिंग सिस्टम आपण सुरू करणार आहात का? सजेशन फॉर ॲक्शन. चला, लक्षवेधी क्रमांक 3. होती आपण महसूल मंत्री आले नाही, पण अध्यक्ष महोदय हे जे उत्तर आहे ना इथं हे सगळं ते खालून अधिकाऱ्यांनी पाठवलं असेल, त्यांनी मंत्र्याचा काही दोष नाही असं माझं मत असेल. पण अध्यक्ष महाराज, याला वस्तुस्थिती पुढे आली पाहिजे. तुम्ही पुढे ढकललेली आहे तर याला पुढच्या आठवड्यामध्ये याला खरी वस्तुस्थिती आली पाहिजे, नाहीतर मला सगळी वस्तुस्थिती माहिती आहे, यामुळे मी आता इथं भाष्य करणार नाही. सोमवारी एवढीच आमची विनंती. सोमवारी केव्हा, पुढच्या आठवड्यात केव्हा. लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. बोला. क्रमांक 4 आहे. अजूनपर्यंत आम्हाला उत्तरच आलेलं नाही. आम्ही वाचायचं कधी आणि आपल्याला प्रश्न विचारायचे कधी? ठीक आहे, ती पुकारण्याआधी उत्तर यायची व्यवस्था करू आपण. पुकारण्याआधी उत्तर यायची व्यवस्था आपण करू. पुकारण्याआधी
पुकारण्याआधी. आणि मग वाचायला जरा मध्ये थोडस तेवढं मोठं उत्तर करणार नसणार काय जाधव साहेब, तेवढं मोठं उत्तर नसणार, समाधानकारक उत्तर असणार. आपण तेवढी वाट पहा. भास्करांना वाचायची गरज काय आहे? पाहिल्याबरोबर समजतं त्यांना. लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी अध्यक्ष महोदय, अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास वर्ग खोल्यांची कमतरता ही जवळपास सुमारे 1000 खोल्यांच्या घरात आहे. माझ्याकडे जे आकडे साधारणपणे 820 आकड्यांचा आहे, परंतु मला असं वाटतं की त्यापेक्षाही जास्त कदाचित खोल्या यांची आवश्यकता ही फक्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. मागील वर्षी काही निर्लेखन केलेल्या खोल्या होत्या, या वर्षीच्या ह्याच्यामध्ये जवळपास आणखीन सुमारे 100 खोल्यांची भर निर्लेखन केल्यामध्ये पडलेली आहे. आणि जिल्ह्यामध्ये एवढा राज्यामधला एवढा प्रगत जिल्ह्यामध्ये जर अशी अवस्था शाळा खोल्यांची असेल तर अध्यक्ष महोदय हे खूप दुर्दैवी मला वाटतं. आणि त्याबरोबर या एका वर्षामध्ये पटसंख्या देखील जवळपास 1000 का 10,000 वाढलेली देखील आहे. आणि म्हणून आणखीन वर्ग खोल्यांची आवश्यकता ही निश्चितपणे जाणवणार आहे. खरं मला मंत्री महोदयांकडून 3 स्पेसिफिक प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मागे 2018 साली माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सीईओ, कलेक्टर आणि मला वाटतं शिर्डी संस्थांच्या संदर्भात बैठक झाली. त्यांनी 30 कोटी रुपये नगर जिल्ह्याला शाळा खोल्यांकरता दिले, परंतु ते PWDनी करायचं का जिल्हा परिषदनी करायचं या वादामध्ये 10 कोटी रुपये अजून खर्च झालेले नाहीत. PWD विभागाने त्यांच्या रीतसर पत्रांनी कळवलेलं आहे की आम्हाला हे करता येणं शक्य नाही, काय काय त्यांनी बाबी दिल्या असतील. आणि म्हणून माझे स्पेसिफिक 3 प्रश्न मंत्री महोदयांना असे आहेत की आपण शिर्डी संस्थांचे जे काही अधिकारी असतील, विधानसभेच्या सभागृहाचं कामकाज जे ते सुरू झालेलं आहे आणि त्यात वेगवेगळ्या लक्षवेधी उपस्थित करून त्याची उत्तरं घेतली जातात. यानंतर पाहूयात, रश्मी शुक्लांनी काल सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला. आपल्यासोबत बाळासाहेब थोरात साहेब आहेत. थोरात साहेब, ज्या पद्धतीनं कामकाज सुरू झालेलं काल विरोधकांनी घोषणाबाजी केली होती पायऱ्यांवरती, त्यांचा आक्रमकपणा पाहता आता CM आणि DCM या दोघांनीही असे आदेश दिल्याचं कळतं की जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे, आपणही आक्रमक झालं पाहिजे. आमदारांना अशा पद्धतीने आक्रमक होण्याच्या सूचना दिल्या गेल्या. आम्ही ज्या प्रश्नावर आक्रमक झालो होतो तो प्रश्न होता शेतकऱ्यांचा प्रश्न, त्यांना मदत मिळण्याचा प्रश्न, किंवा जे काही निधी गोठवलं गेलेलं आहे, स्टे देण्यात आलेलं आहे, या प्रश्नावर आम्ही काल आक्रमक होतो. खरं म्हणजे हे दोन्ही प्रश्न असे आहेत की त्याला सत्ताधारी आणि विरोधी असा फरक नाही. सर्वच आमदारांनी म्हणजे सभागृहातल्या सर्व आमदारांना त्यांच्या ज्या मतदारसंघाकरता म्हणून असेल किंवा महाराष्ट्रासाठी म्हणून असेल, त्यांनी या विषयावर सरकारला धारेवर धरण्याची जबाबदारी दोन्ही सत्ताधारीची सुद्धा आहे. कारण प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, विकास कामांचा आहे. त्यामुळं आक्रमक आमचं जशाच तसं उत्तर देण्याचा अर्थ जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे त्यांनी कडवट पद्धतीनं वस्तुस्थिती ही शेतकऱ्याच्या जी आहे हलाखीची ती मांडण्याची जबाबदारी त्यांची आहे. फोन टॅपिंग प्रकरण फार गाजलं होतं. या प्रकरणातील जे आरोपी आहेत, ज्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते, रश्मी शुक्ला यांनी सागर बंगल्यावर जाऊन जे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. कुठेतरी आता हे प्रकरण सगळं साईडलाईन करण्याचं प्रकरण चालू. आता पाहायचं काय काय होतं त्याच्या, आम्ही पाहतो आहोत काय होतंय ते. आपलं देखील नाव होतं त्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये की फोन टॅपिंग होत आहेत. आपण देखील आरोप केले होते याच्यावरती. आता पुन्हा हा मुद्दा जेव्हा सभागृहात येईल तर आपली काय भूमिका असेल? नाही, माझं नाव तर भूमिका पण काय? भूमिका ठीक आहे ना. अनधिकृत पद्धतीनं फोन टॅपिंग करणं व्यक्तिगत जीवनाशी निगडीत गोष्टी असतात. फोन हा एक होऊ नये, कायदेशीर पद्धतीने जे असेल ते व्हावं ही अपेक्षा आमची आहेच आहे. आता नेमकं काय घडतं याच्यावर लक्ष आहे आमचं. अनेक प्रश्नांवर त्यांनी उत्तर दिलेली आहेत आणि सरकार त्यांच्या पद्धतीने निर्णय घेत आहे. जसं तसं उत्तर दिलं जाईल. नेमकं आता जे सत्ताधारी आमदार आहेत ते काय उत्तर देतील हे देखील आम्ही पाहतो, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ सचिन गुंबडेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुरवणी मागण्यांद्वारे प्रचंड आर्थिक तरतूद करण्याचा पायंडा नवीन सरकारने देखील कायम ठेवलाय. 25,826 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी विधिमंडळात सादर केल्या. या पुरवणी मागण्यांवर पुढील आठवड्यात सलग 2 दिवस चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम उपक्रम या 2 खात्यांसाठी पुरवणी मागणीमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी तसंच नगरपालिकांना विशेष अनुदान म्हणून 1000 कोटी रुपयांची तरतूद आहे. तर नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी उभारलेल्या कर्जावरील बांधकाम कालावधीतील व्याजापोटी तसंच या प्रकल्पाच्या समभागापोटी रस्ते विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान म्हणून प्रत्येकी 1000 असे एकूण 2000 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात मुंबईत संतापजनक घटना घडली आहे. खड्ड्यांमुळे दोघांचा मृत्यू झाला. रस्त्यांवरील खड्ड्यांनी दोघांचा बळी घेतल्याचं आपण बघतोय. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बोरिवलीत हा सगळा प्रकार घडला. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. बाईकवरून हे दोघे जण जात होते आणि संपूर्ण हायवेवरती प्रचंड खड्डे होते. या खड्ड्यांमुळे बाईक घसरली आणि त्यामुळे दोघे खाली पडले. त्याच वेळेस मागून येणाऱ्या डंपरने या दोघांना चिरडलंय. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे मुरदाड प्रशासनाला केव्हा जाग येणार असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. दोन 2019 मध्ये जर आपण पाहिलं तर 420 लोकांचे मृत्यू झाले. 2020 मध्ये जर आपण पाहिलं तर 337 लोकांचे मृत्यू तर 1078 जण जखमी. 2021 मध्ये 376 जणांचे मृत्यू झाले. 2022 मध्ये हा आकडा गेला 154 वरती. 2019 मध्ये हा आकडा 420 इतका समोर येतोय. 2020 मध्ये जर आपण पाहिलं तर 337. 2021 मध्ये 376. पुढे पाहूयात. नायगावमध्ये बुधवारी संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कलंडली. मात्र चालकाने बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळलाय. स्थानिकांनी आपत्कालीन दरवाजातून मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आलेलं आहे. नायगाव पूर्वेच्या भागातून तिवरी फाटा रस्ता गेला आणि या रस्त्यावर अवर लेडी ऑफ वेलंकनी या शाळेची बस शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. मात्र याच दरम्यान सनटेक जवळील भागात पोहोचताच वाहन चालकाचा अंदाज चुकल्याने रस्ता सोडून ही बस जी आहे ती रस्त्याच्या कडेला गेली. यावेळी रस्त्याच्या कडेला खोलगट भागामुळे बसचा एक भाग जो आहे तो त्याचा तोल गेलेला होता. पण सुदैवानं पुढे काही घडलं नाही. या विद्यार्थ्यांना सुखरूप इमर्जन्सी डोअरमधनं बाहेर काढण्यात आलं. तर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमधल्या आदिवासी पाड्यांची अवस्था अद्यापही बिकट आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना इथले अनेक भाग अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं दिसून येत आहे. पक्के रस्ते नसल्यानं इथल्या ग्रामस्थांचे पावसाळ्यात प्रचंड हाल होत आहेत. अशीच एक घटना मोखाड्यातील मरकटवाडी इथं समोर आली. एका गर्भवती महिलेला उपचारासाठी जीपमधून रुग्णालयात नेलं जात होतं आणि यावेळी जीप रस्त्यातील मातीत रुतली. अखेर गावातील तरुणांनी या जीपला धक्के मारत चिखलातून बाहेर काढलं. सुदैवानं महिलेला वेळीच उपचार मिळाल्यानं तिचा जीव वाचला. बातमी भंडाऱ्यातनं. भंडारा जिल्ह्यामध्ये पुराचा धोका अद्यापही टळलेला नाहीये. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होत असली तरी गोसीखुर्द धरणातून अद्यापही विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भंडारा आणि कारंधा नदीवर असलेल्या पुलावरील पाणी आता ओसरलंय. पूर ओसरल्यानं जिल्ह्यातील पूरस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येते. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये तब्बल 5 दिवसांनंतर भामरागडचा पूर ओसरला असून आज तालुक्याचा संपर्क पूर्ववत झाला. गेल्या 5 दिवसांपासून पर्लकोटा आणि पामुल गौतम नदीला पूर आल्यानं भामरागडला चारही बाजूने पाण्याचा वेढा पडून भामरागड जलमय अवस्थेत होता.
पर्लकोटा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला. काल गावातलं पाणी ओसरल्यानंतर आज सकाळी पुलावरील पाणी ओसरलं आणि त्यामुळे आज भामरागडची वाहतूक सुरू झाल्यानं 5व्या दिवशी भामरागडवासियांना दिलासा मिळाला. तर या सगळ्या पावसामध्ये एक अख्खं घर डोळ्यादेखत कोसळल्याचं बघायला मिळालंय. सततच्या संततधार पावसामुळे अख्खं मातीचं घर कोसळल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील चिचाळ इथं घडली आहे. घर कोसळण्याची घटना जी ती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात घर मालकाचं लाखोंचं नुकसान झालंय. पवनी तालुक्यातील चिचाळ इथले रहिवासी मनीष खरवडे यांचं मातीचं घर सततच्या पावसामुळे पडक्या स्थितीत आलं होतं. दरम्यान काल दुपारी घराची माती जी आहे ती खचू लागली आणि त्यामुळे घरातील 5ही सदस्य घराबाहेर निघाले असता काही क्षणात हे घर जे ते कोसळलं. तर वर्धा जिल्ह्यामध्ये पावसानं आता विश्रांती घेतली. जिल्ह्यातील 11 पैकी तब्बल 8 मोठे आणि मध्यम जलाशय 100% भरलेले आहेत. यात वर्धा शहराला पाणी पुरवठा करणारा महाकाळी इथला धाम प्रकल्प पूर्णपणे भरलाय. तर पोथरा जलाशय, पंचधारा, डोंगरगाव, मदन उन्नई, वर्धाकार नदी तसंच सुकळी लघु प्रकल्प 100% भरलाय. पाऊस नसला तरी विविध जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नदी काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तर भंडारदरा धरण परिसरातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरलाय. भंडारदरा आणि निळवंडे धरणातून केला जाणारा विसर्ग कमी करण्यात आलाय. भंडारदरा धरणातून प्रवरा नदी पात्रात जवळपास 20,000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तर हिंगोली जिल्ह्यातील खानापूर बंगला इथल्या पैनगंगा नदी काठावरच्या गावांमध्ये अनेकदा पुराचं आणि धरणाच्या बॅकवॉटरचं पाणी शिरतं आणि त्यामुळं या गावकऱ्यांची अनेक वर्षांपासून पुनर्वसन करण्याची मागणी आहे. यंदा देखील अर्ध्या गावामध्ये पाणी शिरल्यामुळं भयभीत गावकऱ्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. सध्या मी उभा आहे हिंगोली जिल्ह्यातील अखेरचं असणाऱ्या खानापूर बंगला या गावामध्ये. माझ्या पाठीमागे जर बघितलं आपण तर हिंगोली, यवतमाळ, नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर असणारं इसापूर धरणाचा हा प्रचंड मोठा जलाशय आहे. पावसाळ्यामध्ये या जलाशयाचं पाणी खानापूर बंगला गावामध्ये शिरतं. अनेक घरांमध्ये पाणी शिरतं. गावकऱ्यांची त्रेधा तिरपीट उरते. अनेक जनावरं देखील वाहून जातात. गावकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. एवढंच नव्हे, यंदा देखील या पावसाळ्यामध्ये अनेकदा या गावामध्ये पाणी शिरलं. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. गावकऱ्यांना अक्षरशः आपला जीव लपवून अंगणवाडीचं जे केंद्र आहे गावाच्या टेकड्यावरती, त्या टेकड्यावर जाऊन राहावं लागलं. या बाजूला जर बघितलं तर ही भयग्रस्त झालेली गावकरी मंडळी आहेत. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापासून ते अनेक मंत्री, संत्री, खासदार, आमदार यांच्याकडे या लोकांनी गावाचं पुनर्वसन करावं म्हणून अनेकदा याचना केली, विनंती केल्या, परंतु अजूनही या गावाचं पुनर्वसन मात्र होऊ शकलं नाही. यंदाच्या पावसाळ्यात अर्ध्या गावामध्ये या जलाशयाचं पाणी शिरलं आणि गावामध्ये रोगराई पसरली. घराघरातून मोठमोठे अजस्र साप निघायला लागले. त्यामुळं अनेकांना मोठा त्रास झाला. जीवाच्या भीतीनं यांनी परत जिल्हा प्रशासनाकडे याचना केली की आम्हाला पुनर्वसन करून द्या. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. गावामध्ये पाणी शिरणे, गावात योग्य रस्ते नसल्यामुळे आणि लोकांना सगळ्याच परेशानी हानिकारक, म्हणजे पाण्यामुळं एक तर योग्य पाणी प्यायला नाही. आणि आमचे कंटिन्यू आमचे आजोबा बाबा हे यांनी पण निवेदन दिलेत अगोदर आणि आता पण आम्हाला हीच विनंती आहे केंद्र सरकार सगळ्यांकडेच की आमचं गाव स्थलांतरित करावं कुठेतरी. शेतात गेलेतच सगळे. मग हे लोक कुठे मुंबईला पुण्याला कुठेही जाऊन पोटं भरतात. काय करायचं मग, कसं करायचं? पाण्यापासून आम्हाला काहीतरी दूर ठेवा की, आमची काहीतरी व्यवस्था करा की. सगळं अर्धा गाव जाते पाण्याने, तिकडे लोक उठून इकडे लोकांच्या घरात राहतात. मग कसं करायचं? कोटपर्यंत आम्ही असं जीवन जगवायचं आमचं? पण आमची तर अर्धी वय गेली समजा आमची, पण आमचे मुलं बाळ नातू पुतू यायनं कसं करायचं? कलेक्टर साहेबाला 2-3 वेळेस आणलं आम्ही इथं
त्याने बी आम्हाला म्हणले बुवा संरक्षण भीत करू, असं करू तसं करू, काहीच नाही. आम्ही खूप निवेदन देऊ देऊ परेशान झालो. आता हे गावात पाणी आलंय, तर आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला इथून स्थलांतर करून कुठेतरी जागा द्या. यानंतर बघू एक मोठी बातमी आहे ती पश्चिम बंगालमधून. पश्चिम बंगालच्या सासन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खारीबारी परिसरातून स्पेशल टास्क फोर्सने प्रतिबंधित दहशतवादी संघटना अल कायद्याच्या 2 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या कारवाईत ATFच्या हाती भारताविरुद्ध षडयंत्र रचल्याचं काही त्याबद्दलची कागदपत्र हाती लागली आहेत. तसंच मोठ्या प्रमाणात साहित्यही जप्त करण्यात आले आहे. ATFने अटक केलेल्यांची अब्दुल रकीब सरकार आणि काजी अहसन उल्लाह अशी नावं समोर त्यांनी जाहीर केली आहेत. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय माहिती या कारवाईबद्दल? विशाल, अतिशय मोठी कारवाई पश्चिम बंगाल STF म्हणजे राज्य टास्क फोर्सच्या वतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे. 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. या दोघांचाही संबंध अल कायदा या दहशतवादी संघटनेशी असल्याचं या खास करून STFला वाटत आहे. आणि महत्वाचं म्हणजे खारीबारी हा जो परिसर आहे पश्चिम बंगालमधला, त्या परिसरातून यांना अटक करण्यात आलेली आहे. ससान पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई आहे. आणि महत्वाचं म्हणजे यांच्याकडे ज्यावरती बंदी आहे अशा प्रकारचं साहित्य, याशिवाय त्याच प्रकारचे काही पेहराव आणि सोबतच भारताच्या विरुद्ध युद्ध फुकारण्याचे संदर्भात ज्या पद्धतीनं साहित्य असो, पेहराव असो किंवा त्या प्रकारच्या वस्तू असो त्या त्यांच्याकडे सापडलेल्या आहे. आणि त्यामुळेच या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. एकाचं नाव अब्दुल राकीब सरकार आणि दुसरा जो आहे तो काजी अहसान उल्लाह असं त्याचं नाव आहे. या दोघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पश्चिम बंगाल STFनी स्टेट टास्क फोर्सनी दिलेली आहे. त्यामुळे ही एक मोठी कारवाई मानता येईल, कारण की 15 ऑगस्ट नंतर ही एक मोठी कारवाई झालेली आहे. या प्रकारच्या घडामोडी पश्चिम बंगालमध्ये सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची STFने स्पष्ट केलेलं आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. या महत्त्वाच्या बातमीनंतर थेट आपण जाणार आहोत पुढल्या बातमीकडे. एक महत्त्वाची आता क्षणाला बातमी अशी येते की विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे सगळे नेते, आमदार जे आहेत ते तिथं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतायत. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन विरोधक आक्रमक झाल्याचं आपण बघायला मिळतो. शेतकऱ्यांना भरपाईचा मुद्दा असेल, त्याचबरोबर इतरही जे काही मुद्दे आहेत सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेले, त्या विषयाला घेऊन हे सगळे नेते जे आहेत ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करताना दिसत आहेत. आणि त्याची सगळी दृश्य आपण बघतोय की काँग्रेस आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेता देखील याच्यामध्ये दिसत आहेत. काँग्रेसचे आमदार वडेट्टीवार, अंबादास दानवे, आणि इतर आमदार जे आहेत यामध्ये विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतात. देतो आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडे. विनोद, काँग्रेसचे सगळे नेते त्याचबरोबर शिवसेनेचे नेते देखील याच्यामध्ये दिसत आहेत, आमदार दिसत आहेत. काय नेमकी मागणी, काय घोषणाबाजी केली जाते? विनोद, तुला माझा आवाज येतोय? विनोद, काय मागणी आहे या सगळ्या आमदारांची? सरकारने ज्याप्रमाणे कामकाज केलं आहे त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विरोधकांचा आक्रमक आंदोलन सुरू आहे. बघू शकता
सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. विरोधक सगळे आहे, काँग्रेस, NCP, शिवसेना या सर्व नेत्यांच्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामध्ये ईडी सरकारची विरोधात घोषणाबाजी करत आहे. काल ज्याप्रमाणे खोके आणि ओके असा उल्लेख केला होता, आज मात्र ईडीचा या ठिकाणी उल्लेख करण्यात येत आहेत आणि ईडीच्या विरोधात हे सरकार विरोधात जाऊन सरकारला कामकाज करतं आणि सरकार खास करून ईडीचा वापर करून या ठिकाणी सरकार स्थापन केलं जात आहे. हे सरकार लोकतंत्र आणि लोकशाहीचं नाहीत असंही बोललं जात आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहेत आणि खास करून सरकारची दादागिरी चालणार नाही अशा मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देण्याचं काम या ठिकाणी विरोधी पक्षाकडून केलं जात आहे आणि आक्रमकपणे घोषणाबाजी आहे आणि ज्याप्रमाणे ईडीच्या ताकदीवर हे सरकार आलं आणि त्याच विरोधात हे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. विशाल, यावेळी विनोद आपण बघतोय की हे सगळे आमदार सभागृहाच्या बाहेर आहेत, त्यांनी कामावरती बहिष्कार टाकलाय का? सभागृहाचं कामकाज सुरू आहे, प्रश्नोत्तरांचा तास मात्र सुरू आहेत आणि कामकाजाचा बहिष्कार टाकल्याने मात्र एक प्रथा असते की विरोधकांची या ठिकाणी सरकारच्या विरोधात आंदोलन करायची आणि ती प्रथा परंपरा कायम ठेवत आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे. त्या आधारावरच हे आंदोलन आहेत आणि आंदोलनामध्ये सर्व बडे नेते या ठिकाणी सामील झाले आहेत आणि त्या आंदोलनामध्ये जी एकंदरीत भूमिका आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एक आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आंदोलनाची भूमिका काय? आत्ता जे आंदोलन केलं जाते ते शेतकऱ्यांच्या संदर्भात विदर्भ आणि मराठवाडा विदर्भामध्ये प्रचंड मोठा पूरहानी झाली, मराठवाड्यात देखील अतिवृष्टी झाली, नाशिक वगैरे भागातही फार संकट आलेलं आहे. पण शेतकऱ्यांच्याकडे बघण्याची ह्या सरकारची दृष्टी सहानुभूतीने दिसत नाही. कोणी मंत्रीही त्या ठिकाणी फारसे फिरकलेले नाहीत आणि त्यामुळं आज आम्ही विरोधी पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या विधानसभेत परिषदेत हाच मुद्दा मांडणार आहोत की अतिवृष्टीनं बेजार झालेल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याकडं पहिला लक्ष द्या आणि ताबडतोब तात्काळ मदत पुनर्वसन काम सुरू करा. यासाठी आज आम्ही विशेष प्रस्ताव सभागृहासमोर आणलेला आहे. साधारण दिवसापासून हवा आहे की साधारणतः 13,500 प्रति हेक्टरी मदत केलेली आहे. ही महाविकास आघाडी सरकारने सुद्धा दिली नव्हती, त्यापेक्षा आम्ही जास्त दिली आहे. जे निकष आहेत त्यात अंतर्गत ही दिलेली मदत आहे. हे सगळं कागदावरच आहे. आज तिकडं शेतकऱ्यांच्याकडे बघितलं तर ती परिस्थिती नाही आहे आणि हेच सगळे मुद्दे हे बोलणं जास्त आहे पण काम काहीच नाही आहे आणि त्यामुळं हे सगळे मुद्दे सभागृहासमोर आज मांडले जातात. विरोधक मात्र मोठ्या प्रमाणात मागणी करत आहे, परंतु शेतकऱ्यांना अजूनही मदत का दिली जात नाही हा विषय मात्र फार कळीचा आहे. शेतकऱ्यांच्याकडे पूर्ण या सरकारने दुर्लक्ष केले. अजून हे सरकार स्थापण्यात आणि सरकारमध्ये खाती मिळवण्यातच सगळे गडबडीत अडकलेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सामान्य गोरगरीब जनतेकडं यांचं लक्ष नाही आणि म्हणून आज सभागृहासमोर आम्ही हे सगळे विषय मांडणार आहोत. सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना अजूनही क्लीन चिट मिळाली असं बोललं जात आहे. हायकोर्टामध्ये ती फाईल प्रलंबित आहे, त्यामुळे क्लीन चिट नाही. आता टांगती तलवार मात्र विरोधी पक्षनेत्यावर आहे. अशा बातम्या सोडायच्या असतात की जेणेकरून मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं. 10-15 वर्षापूर्वी झालेले विषय हे आत्ता पुन्हा त्यांचं सरकारमधल्या काळात असताना काही झालं नाही आणि त्यामुळं असे उकरून विषय काढणं आणि विरोधी पक्षांच्याबद्दल गैरसमज समाजात पसरवणे हे सतत उद्योग यांचे चालतात. आम्हाला त्याबद्दल कोणतीही भीती नाही आहे. कोणत्याही परिस्थितीत न घाबरता या सभागृहात आम्ही विरोधी पक्षाचं काम प्रभावीपणाने करू. पाटील साहेब, पण आदिवासीच्या तोंडावर मुद्दामून अशा स्वरूपात एखाद्या नेत्यांनी ट्विट करणं आणि विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न किंवा दबाव आणण्याचं काम होतोय. दबाव आणण्याचाच प्रयत्न आहे, पण मला खात्री आहे की कोणत्याही दबावाला विरोधी पक्ष झुकणार नाही. काल तुम्ही 15 ऑगस्ट दिवशी ST चालवली आणि त्याच्यावर स्थानिक पातळीवर तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती, त्यावर नेमकं झाली? 75 वर्ष देशाला पूर्ण झाली. त्याचा आनंद उत्सव आणि उत्साह एवढा प्रचंड होता
एस टीचे कर्मचारी देखील त्यात सहभागी झाले आणि तिथल्या सगळ्यांनी केलेल्या आग्रहाने त्या एस टीचं सारथ्य करण्याची संधी मला मिळाली. आता आनंदोत्सव साजरा करताना हा जर गुन्हा भाजपच्या राज्यात होत असेल तर तोही गुन्हा नोंदवा, काही अडचण नाही. आवश्यक असेल ती कायदेशीर कारवाई करा. महाराष्ट्रातल्या एस टी कर्मचाऱ्यांना, महाराष्ट्रातल्या लाखो प्रवाशांना त्या निमित्तानं एक लोकप्रतिनिधी एस टीचं सारथ्य करतोय हे बघून मला वाटतं जी प्रतिक्रिया मला चांगली प्राप्त झाली. असं दिसतंय की या सगळ्या गोष्टींच्यामुळे चिडून जाऊन भारतीय जनता पक्षाचे स्थानिक काही कार्यकर्ते अर्ज देत आहेत. जी काही कायदेशीर कारवाई असेल ती होईल. लायसन्स माझ्याकडे आहे, पण तरी देखील कायद्याने महाराष्ट्राचा, भारताचा अमृत महोत्सवाचा दिवस होता. उत्साहाने एस टीचे सगळे कर्मचारी सहभागी झालेले आणि त्याबद्दल हा जर गुन्हा असेल तर गुन्ह्यासाठी आवश्यक ती कारवाई सरकारने करायला म्हणजे कोणती हरकत नाही. 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या. आता सत्ताधारी म्हणतात की त्यावेळी का बोलला नाही, तुम्ही मारत नव्हता. त्यावेळी का बोलला नाही, त्यावेळी का सांगितलं नाही, त्यावेळी म्हणजे त्यावेळी खुलासा का केला नाही, त्यावेळी म्हणजे ज्यावेळी दिले असा आरोप होतो त्यावेळीच का खुलासा केला नाही. दिले हे जाहीर नाही दिले ना, दिले गुप्तपणाने दिले. त्याचा परिणाम दिसल्यावर आम्ही हे आज सांगतो. पण हा जो राज आहे, हा जो आहे की पुरावे असतील तर सिद्ध करा असे आरोप लोक करतात. तुम्हाला माहिती आहे का, ईडीमध्ये एखाद्यावर आरोप झाला तर त्याच्यावर आरोप होतो त्याने तो सिद्ध करायचा असतो. त्यामुळं हा आरोप हा ईडी सदृश्यच आहे. त्यामुळं तो त्यांनीच सिद्ध करायला पाहिजे. प्रत्येकाची परिस्थिती जर सुधारली असेल तर लोकांना लगेच लक्षातच येईल की आपल्या नेत्याने काय काय कमवलेलं आहे. सर, काही आमदारांशी चर्चा झाली काय? काही मानला जातो त्या ठिकाणी हंडी ठेवण्यात आलेली आहे. आता भाजप त्या ठिकाणी हंडी करत आहे. आशिष शेलारांनी टीका केली आहे, म्हणतात की भाजपच्या नावाने मतं घेतली, मोदींच्या नावाने मतं घेतली, आता थर गडगडायला लागणार आहे. असं काही होणार नाही. शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांच्या मागं शिवसैनिक ठामपणाने उभा असेल हे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत दिसेल. सर, काही लोकांना खोके देऊन ओके म्हणताना तुम्ही सभागृह बघितलं आहे का? कारण काही लोक जे आहे आमदार त्यांनी तुम्हाला सांगितलं की खाजगीमध्ये की आम्ही खोके घेतलं आता ओके आहे. ओके हे त्यांचेच आमदार म्हणतात, सगळं काही ओके झालेलं आहे. त्यामुळं ओके परिस्थिती झाल्यावरच हे गोत येऊन परत आले. संदेश दिलेला आहे, समाजाचा संदेश दिलेला आहे तो लोकांना माहिती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हसन मुश्रीफ यांनी त्यांना त्यांचं मत व्यक्त केलं. तर दुधाचे दर जे वाढलेले आहेत ते योग्य आहेत, कारण का सर्व महागाई वाढलेली आहे, पशुखाद्य वाढलेलं आहे आणि त्यामुळे जे दर वाढलेले दुधाचे योग्य आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुढे प्रवीण शेट्टीचं, अजित पांढरे, न्यूज लोकमत, मुंबई. आणि विरोधकांकडनं आपण बघतोय घोषणाबाजी ती केली जाते. यावरती खुद्द जयंत पाटील यांनी देखील सरकारच्या सगळ्या कारभारावरती टीका केलेली आहे. ईडी या संस्थेचा वापर कशा पद्धतीने केला जातो याबद्दलचं भाष्य देखील त्यांनी केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या विरोधकांच्या वतीने इथं दिल्या जातात. आपण बघू शकतो राजेश टोपे, त्याचबरोबर छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि इतरही नेते या सगळ्यांबरोबर इथे उपस्थित आहेत. जोरदार घोषणाबाजी जी ती केली जाते. अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी विरोधकांच्या घोषणा ज्या आहेत त्या कायम विधान भवनाच्या पायऱ्यांवरती या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. 50 खोके एकदम ओके, स्थगिती सरकार, हाय हाय असं देखील अशा आशयाचे फलक असलेले बोर्ड हातात घेऊन ही घोषणाबाजी ती केली जाते. आज सभागृहाच्या कामकाजाचा दुसरा दिवस आहे. सभागृहाचं कामकाज जे ते सुरू आहे. आतमध्ये वेगवेगळ्या लक्षवेधींच्या प्रश्नावरती उत्तरं दिली जात आहेत. पण यावेळी विरोधकांनी दुसऱ्या दिवशीही आपल्या घोषणाबाजीचा पायंडा जो तो कायम ठेवलेला आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन जे ते केलं जात आहे, घोषणाबाजी केली जाते. एक दुसरी गोष्ट इथं आपण जो उल्लेख केलेला आहे चोरवणे आमडस कळंबस्ते याला आपल्या स्टेट रस्त्याचा दर्जा दिलेला आहे, स्टेट रस्ता म्हणून
रस्ता दिलेला आहे त्याला काम सुरू नाही म्हणून तो वाहतुकीकरता तात्काळ सुरू करणं गरजेचं आहे एक. आणि तिसरा प्रश्न मंत्री महोदय की हा परशुराम घाट हा नेहमीच अडचणीचा राहणार आहे, हा कधीही संपणारा विषय नाही आणि म्हणून खेड तालुक्यातील सोनगाव धामणदेवी ते चिपळूण असा एक नवीन रस्ता निघण्याची शक्यता आहे, त्याचा आपण सर्वे करणार का? हे 3 माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. मी मगाशीच माझ्या उत्तरामध्ये म्हटलं की संपूर्ण कोकणामधील असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी ज्या ज्या सूचना या संदर्भात करतील आणि ज्या सूचना आणि त्या सूचनांचा नक्की आदर करून त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. दुसरं 25 ऑगस्ट पर्यंत हे सर्व रस्त्यातील खड्डे बुजले पाहिजेत यासाठी आपण ऑलरेडी सांगितलं आहे. म्हणून मग 26 तारखेला आपण म्हणजे आपणही कोणी आलात तर आपण एकत्र जाऊ. राजन साळवे सर. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हावा अशा तऱ्हेचं स्वप्न कोकणवासियांचं होतं आणि मग 12 वर्षापूर्वीपासून आतापर्यंत कालखंडामध्ये केंद्र असेल राज्य असेल यांच्या माध्यमातून काम पूर्णत्वाला गेलेलं आहे. गोव्याच्या हद्दीपासून लांजा तालुक्यातला वाकेरपर्यंत काम 100% जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. पण वाकेर ते पनवेलपर्यंत आपला रस्ता पूर्णतः अजून तशाच परिस्थितीमध्ये आहे. मी कालच महाडला एका सभेला गेलो होतो. महाड ते पनवेलपर्यंत येण्यासाठी 2 तास लागतात, तिथे 5 तास लागले ही वस्तुस्थिती आहे. दादा जेव्हा बांधकाम मंत्री होते त्यावेळेला त्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालून ते पूर्णतः काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे 2 प्रश्नातले महत्वाचे आहेत. जागेचा मोबदला मिळणार का? लवादाची आणि न्यायालयाचे निर्णय लवकर होणार का? पुलांची कामं अपूर्ण ती पूर्ण होणार का? रस्त्यामध्ये पाईपलाईन असेल सभागृहात कामकाज देखील सुरू आहे. वेगवेगळ्या लक्षवेधीतली प्रश्न आणि त्याची उत्तरं मिळवली जातात. दुसरीकडे विरोधक जे आहेत ते पायऱ्यांवरती आंदोलन करताना दिसत आहेत. सरकारच्या कारभाराविरोधात त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे. 50 कोटी एकदम ओके अशा घोषणा देखील यावेळी दिल्या जातात. सभागृहाच्या कामकाजाचा आजचा दुसरा दिवस आहे. यानंतर वेळ झाला एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.